छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव शहरातून शानदार पालखी सोहळ्याचे आयोजन शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून यावेळी पालखी सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला होता। आज दिनांक 14 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत ही पालखी उत्साहात काढण्यात आली। या सोहळ्याचे खास आकर्षक म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची आकर्षक मूर्ती घोड्यावर विराजमान करण्यात आली होती। त्याचप्रमाणे शिवप्रेमींनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली असून ढोलताशांच्या गजरात आणि छत्रपती संभाजी महाराज की जयचा जयघोष करत ही पालखी मिरवणूक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून काढण्यात आली असून टावर चौक मार्गे शिवतीर्थ मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या भव्य पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला। या मिरवणुकीत आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते दीपक सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते निलेश तायडे, सामाजिक कार्यकर्ते विष्णू बंगाडे, सामाजिक कार्यकर्ते राजू मराठे, विजय कासार, माजी नगरसेवक सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते आशिष सपकाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भात आमदार सुरेश भोळे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व धर्मप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतो। आनंददायक चांगलं युवकांमध्ये, कारण आपण पाहिलं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचं जे योगदान आमच्या धर्मासाठी स्वराज्यासाठी राहिलेलं आहे ते आम्ही कधी विसरू शकणार नाही। त्यांचे सर्व विचार मला वाटतं आम्ही सर्वांनी आमच्या मनामध्ये डोक्यामध्ये ठेवावे आणि भविष्यात तेच विचारांनी मला वाटतं आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी योगदान द्यावं। या सर्व युवकांना शुभेच्छा।